सध्या जे भाजीपाला असेल अन्नपदार्थामध्ये मोठी भेसळ जी आहे ती होते. नाशिककर आहात, काय वाटतंय तुम्हाला? अ, नक्कीच मोठ्या प्रमाणावर फक्त भाजीपाला नाहीच तर बऱ्याचशा अन्नपदार्थांमध्ये भेसळ होते आहे, जी लोकांना जीवाशी खेळ होतोय असं आपण म्हणू शकतो. मग ते भाजीपाला असो, पनीर असो, दूध असो किंवा इतरही काही फरसाण असेल किंवा कुठले पदार्थ असतील. तर रोजच्या जीवनावश्यक वस्तू म्हणजे आपलं अन्न आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होते. द इंडिया स्टोरी सारख्या पिक्चरमधून याचं प्रबोधन केलं जातंय, लोकांपर्यंत पोहोचवलं जातंय. परंतु लोकं थोडंसं पैसे वाचवण्यासाठी चांगली वस्तू न घेता भेसळयुक्त वस्तू, कमी पैशात असलेली वस्तू घेतायत आणि मात्र स्वतःच्या जीवाशी कुठेतरी खेळ करून घेत आहे. ज्यामुळे अनेक रोग पसरत आहेत, त्यांना शारीरिक व्याधी होत आहेत, अनेक त्रास उद्भवत आहेत. तरी लोकांना देखील हे समजत नाहीये, की आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय घेतलं पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे, की जर ब्रँडेड किंवा चांगल्या वस्तू असेल, तरी त्याची गॅरंटी काय, की ती भेसळयुक्त नसणारच. तर प्रशासनानं कुठेतरी या अन्न औषध प्रशासनाच्या माध्यमातून या गोष्टींवर अंकुश आणलं पाहिजे. तुकाराम मुंढेसारखे अधिकारी जेव्हा येतात, तेव्हा यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम होतं आणि लोकांपर्यंत पोहोचतो आणि काही प्रमाणात कारवाई होऊन हे कुठेतरी थांबतंय. तर मला असं वाटतं, मी सुनीता एक सामान्य नागरिक म्हणून सगळ्यांच्या वतीने ही तुमच्या माध्यमातून ही व्यथा मांडू इच्छिते, की अन्नपदार्थामध्ये भेसळ करत असले तर कृपया व्यापाऱ्यांनी 2 पैसे कमवण्यासाठी भेसळ करू नका. 2 पैसे तुम्ही नागरिकांकडून मागून घ्या, ते अवश्य तुम्हाला देतील. परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पुढची पिढी जी आपली अतिशय वाईट स्थितीत त्यांचं जीवन घडत आहेत किंवा त्यांच्या शारीरिक व्याधी ज्या त्यांना होत आहेत, हे कुठेतरी थांबण्याची जबाबदारी या लोकांकडे आहे. तर त्यांनी नक्कीच जागरूकतेनं आपला व्यवसाय केला पाहिजे आणि नागरिकांनी सक्षम होऊन, सजग होऊन या अन्नपदार्थांची खरेदी करताना लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आज दूध जे आपल्याला मिळत होतं 30% त्याचं उत्पादन कमी झालेलं आहे दुधाचं आणि त्याच्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती म्हणजे 30 ते 40% हे भेसळयुक्त दूध येत होतं. तीच परिस्थिती आज भाजीपाल्याची आहे. रोगराई प्रचंड वाढते आहे. कॅन्सरचे पेशंट म्हणजे प्रत्येक 4था-5वा माणूस म्हणजे माझ्या तरी परिचयातला 4था-5वा माणूस हा कॅन्सरने पीडित होतोय किंवा काही ना काही आजार त्याला या अन्नपदार्थांमुळे. मग ही जी भेसळ होते आहे अन्नपदार्थांमध्ये, भाजीपाल्यामध्ये, फळांमध्ये ही जी भेसळ होते याला कुठेतरी आवाक्यात आणलं पाहिजे. नाशिकला खरं तर ही फरसबाग म्हटली जाते. मुंबई असेल, दिल्ली असेल, अगदी देशभरामध्ये नाशिकमधून भाजीपाला जातो आणि नाशिकमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त भाजीपाला हा प्रोड्यूस केला जातोय, उत्पादन केला जातोय. त्याच्यामुळे अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झाली. याच्यामध्ये सरकारने काहीतरी केलं पाहिजे आणि हे जे लोकांचं जीवन जे आहे ते धोक्यात आलेलं आहे त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. खरं तर ही प्रचंड विदारक परिस्थिती आहे आणि याच्यातून मार्ग काय काढता येईल. एकीकडे आपण अवकाशात जातोय, चंद्रयान मोहिमा करतोय, पण इथे आपल्याला काही करता येत नाही आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचं हे भेसळयुक्त किंवा हे केमिकलची खतं वापरून शेतकऱ्यांची जी जमीन आहे त्याची सुपीकता कमी होत चाललेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे. सरकारने याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे, ठोस काहीतरी केलं पाहिजे. कुठेतरी काहीतरी भंपकपणा चाललेला आहे, कुठे रस्ते बनवा, हे बनवा, ते बनवा, पण हे मूलभूत आहे, हे सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि ह्या सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चरवर काम केलं पाहिजे. शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे, भेसळखोरी रोखण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, हे खूप गरजेचं आहे. हे जे आता तुम्ही सर बोलले ते भेसळीबद्दल, अक्षरशः आमच्याकडे खूप कस्टमर येतात, खूप गेस्ट येतात. ते आम्हाला विचारतात नाशिकमध्ये मिसळ कुठे चांगली मिळेल, हा नाशिकचे फूड्स काय फेमस आहे. आता हॉटेल्सवाल्यांची चुकी असं हे नाहीये मिसळीमध्ये. त्यांना कुठून पनीर कुठून मिळत असेल, त्यांना कुठून कोणीतरी पनीर देतं, हे देतं. सगळ्यात जास्त जे आयटम मध्ये आहे हे दुधाच्या भेसळीमध्येच होता. त्याच्यामध्ये हॉटेलवाल्यांची चुकी नाही. ह्याच्यामध्ये आहे ना ऑदर पण हे आहे आपले जे त्यांना पुरवठा करताय ते त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे. आणि हे जे पिक्चर्स म्हणजे पिक्चर मधूनच आता हे जे आम्हाला समजायला लागला, दुधामध्ये भेसळ, पनीरमध्ये, त्याच्यामध्ये आपलं भाजीपालामध्ये भाजीपालामध्ये आता ते फवारणी मारता, खूप गोष्टी अशा. हे आता आम्हाला हे पिक्चर मध्ये समजायला लागलं. या गोष्टी सरकारला का बरं समजत नाही? सरकारने का बरं, सरकारसाठी एखादा वेगळा पिक्चर काढावा का? सरकारने पिक्चर बघावा अशी इच्छा आहे का कोणाची? ते एक हे राव. ही भेसळ जी आहे ही करू नका. हा तुम्ही जी भेसळ करता त्याच्यामुळे तुम्ही खा, आम्हाला कशाला खाऊ घालताय? हा याच्यामुळे आमच्या शरीरावर परिणाम होतो, तुमच्या याच्यावर परिणाम करा. हा आज सामान्य लहान मुलापासून 5-5 वर्षाच्या मुलांपासून 2-2 महिन्याच्या मुलं सुद्धा दूध पिता, तुम्ही त्याच्यात सुद्धा भेसळ करायला लागले.
असं कुठे चालतं का? गेले अनेक दिवसापासून मी आरोग्याचं कामकाज बघत आहे. गोरगरिबांना न्याय देण्याचं काम माझ्याकडनं होत आहे. पण आत्ता एवढ्यात माझ्या लक्षात आलेलं आहे की ह्या भेसळ खाण्यामुळे लहान मुलांमध्ये बोन मॅरो, डायबिटीस हे असे काही आजार हे आता सध्या वाढलेले आहेत. तर हे भेसळमुक्त याच्यामुळे झालेलं आहे, भेसळ कारणामुळे. तर जे आपले IAS तुकाराम मुंडे साहेब जे आलेले आहे ते खरोखर खूप चांगलं काम करत आहे. तर माझं त्यांना एक विनंती आहे की आपण असंच काम पुढे चालू ठेवावं व येणाऱ्या काळामध्ये नाशिककरांच्या आरोग्याबाबतीत कशी आपल्याला काळजी घेता येईल याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावा. आणि सर्व नाशिककरांना माझी हात जोडून विनंती की आपण जेव्हा काही बाहेरचं खातो ते काळजीपूर्वक आपण खावे आणि लक्ष द्यावा. धन्यवाद.